Hello student. In last class what we seen that damped oscillations आणि त्याचे काय पाहिले होते इक्वेशन्स. मग damped oscillation नंतर नेक्स्ट पाहायचं आपल्याला फोर्स्ड ऑसिलेशन्स. damped oscillation नंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचे फोर्स्ड ऑसिलेशन. damped oscillation नंतरचा पार्ट पाहायचा फोर्स्ड ऑसिलेशन. मग आता बघा डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जे काय ऑसिलेशन्स करता ते ऑसिलेशन्स ऑलमोस्ट सगळे काय असतात फोर्स्ड ऑसिलेशन्स. मग फोर्स्ड ऑसिलेशन्स म्हणजे कसे असतात, फॉर एक्झाम्पल हा एखादा पेंडुलम आहे, तुम्ही मीन पोझिशनपासून स्टार्ट करायला सांगा मला, मीन पोझिशनपासून स्टार्ट करताना तुम्ही काय करता, एक्सटर्नल फोर्स देतात, तेव्हाच त्याचे काय सुरू होतात ऑसिलेशन. फक्त एक्स्ट्रीम पोझिशनपासून मोशन स्टार्ट होत असेल तर काही फोर्स देण्याची गरज नाही, ऑटोमॅटिक काय स्टार्ट होतात ऑसिलेशन. पण हेच मीन पोझिशनपासून स्टार्ट होत असतील तर आपल्याला बाहेरून फोर्स द्यावा लागतो. मी बाहेरून फोर्स दिला, मग हे ऑसिलेशन्स जे झाले हे ऑसिलेशन्स म्हणजे कोणते ऑसिलेशन झाले, फोर्स्ड ऑसिलेशन्स. ओके. मग आता बघा फोर्स्ड ऑसिलेशन म्हणजे काय असतात, द ऑसिलेशन इन विच एक्सटर्नल एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. द ऑसिलेशन इन विच एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड म्हणजे फोर्स्ड ऑसिलेशन्स म्हणजे असे ऑसिलेशन्स असतात की ज्याच्यामध्ये आपण कोणता फोर्स अप्लाय करत असतो, एक्सटर्नल फोर्स. मग हा जो एक्सटर्नल फोर्स असतो हा एक्सटर्नल फोर्स असतो एफ इज इक्वल्स टू F0 कॉस ऑफ ओमेगा ई इंटू टी. कोणता फोर्स असतो, एफ इज इक्वल्स टू F0 कॉस ऑफ ओमेगा ई इंटू टी. ओके. मग आता नीट लक्षात घ्या, ही ओमेगा ई जी असते दिस ओमेगा ई इज एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी. ओमेगा ई इज एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा 0 म्हणजे काय असते, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी. नीट लक्षात घ्या, ओमेगा ई इज द एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी अँड ओमेगा 0 जी असते, ओमेगा 0 ही कोणती फ्रिक्वेन्सी असते, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी. मग आता बघा इथं आपल्याला फोर्स्ड ऑसिलेशन मध्ये एकतर ह्या बॉडीला फोर्स पण लागायला आहे आणि बॉडी फिरत असताना ह्याच्यावरती कोणता फोर्स लागायला आहे, रेझिस्टिव्ह फोर्स. कोणता फोर्स लागायला आहे, रेझिस्टिव्ह फोर्स. मग आता बघा रेझिस्टिव्ह फोर्स लास्ट क्लासला पाहिलं आपण मायनस बी व्ही होतं. मायनस बी ऐवजी मी काय विचारतो, गॅमा यूज करतो. गॅमा म्हणजे डॅम्पिंग कोइफिशियंट असेल. लास्ट डेरिवेशनमध्ये आपण काय यूज केलं होतं, डॅम्पिंग कोइफिशियंट बी. इथं मी थोडासा चेंज करतो आणि इन्स्टेड ऑफ बी मी काय यूज करतो, गॅमा. इथे लक्षात, इन्स्टेड ऑफ बी मी काय यूज करतोय, गॅमा. हा रेझिस्टिव्ह फोर्स झाला मायनस गॅमा व्ही. मायनस बी व्ही ऐवजी मी इन्स्टेड ऑफ बी काय यूज करतोय, गॅमा. म्हणजेच काय झालं, गॅमा हा काय झाला, डॅम्पिंग कोइफिशियंट. ओके. मग आता बघा इथं टोटल फोर्स काय झाला, टोटल फोर्स आपला रिस्टोरिंग फोर्स मायनस के वाय मायनस. नीट बघा, टोटल फोर्स काय झाला, रिस्टोरिंग फोर्स मायनस के वाय. त्याच्यानंतर रेझिस्टिव्ह फोर्स मायनस गॅमा व्ही प्लस दुसरा कोणता, एक्सटर्नल फोर्स F0 कॉस ऑफ ओमेगा ई इंटू टी. आता बघा हे तर किती मोठं एक्सप्रेशन झालं. मग या एक्सप्रेशनचं जे सोल्युशन असतं, y इज इक्वल्स टू ए कॉस ऑफ ओमेगा ई टी प्लस फाय. याचं जे एक्सप्रेशन असतं ते एक्सप्रेशन असतं ए कॉस ओमेगा ई टी प्लस ऑर मायनस फाय. पहिला क्वेश्चन इथंच विचारतात, इन फोर्स्ड ऑसिलेशन इन इक्वेशन ऑफ एम्प्लिट्यूड कुठली फ्रिक्वेन्सी आहे विचारतात. इन इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट विच फ्रिक्वेन्सी इज देअर. मग कुठली फ्रिक्वेन्सी आहे बघा, ओमेगा ई. ओमेगा ई म्हणजेच कोणती फ्रिक्वेन्सी आहे, एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी. व्हॉट आय एम सेइंग, ओमेगा ई म्हणजेच कोणती फ्रिक्वेन्सी आहे, एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी. लक्षात काय सांगतोय ते, y इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा ई टी प्लस ऑर मायनस फाय. ओमेगा ई म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी आहे, एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी. मग आता बघा ह्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड, हे ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन काय असतं, ॲम्प्लिट्यूड इज इक्वल्स टू F0 अपॉन यम इंटू, हे व्यवस्थित लक्षात घ्या, F0 अपॉन यम इंटू ओमेगा 0 स्क्वेअर मायनस ओमेगा ई स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस ओमेगा ई स्क्वेअर इंटू गॅमा बाय एमचा होल स्क्वेअर, हे होल रेज टू 1/2. दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲम्प्लिट्यूड.
ॲम्प्लिट्यूडसाठी एक्सप्रेशन नीट बघा, हेच लिहिले का मी, F0 अपॉन यम इंटू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस ओमेगा ई स्क्वेअरचा होल स्क्वेअर प्लस ओमेगा ईचा स्क्वेअर प्लस गॅमा बाय यम रेजचा स्क्वेअर आणि होल रेज टू 1/2. दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲम्प्लिट्यूड. ओके. आणि दुसरं एक्सप्रेशन असतं टॅन फायचं एक्सप्रेशन. टॅन फाय इज इक्वल्स टू गॅमा इंटू ओमेगा ई अपॉन गॅमा इंटू ओमेगा ई अपॉन यम इंटू ओमेगा 0 स्क्वेअर यम इंटू ओमेगा 0 स्क्वेअर मायनस ओमेगा ईचा स्क्वेअर. हेच बघा, गॅमा इंटू ओमेगा ई अपॉन यम इंटू ओमेगा 0 स्क्वेअर मायनस ओमेगा ई स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टॅन फाय अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲम्प्लिट्यूड. हे ॲम्प्लिट्यूडसाठी इक्वेशन आणि हे कोणासाठी आलं, टॅन फायसाठी. मग आता थोडा जर विचार केला, हे ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन आणि हे टॅन फायचं इक्वेशन, तर ह्या दोन एक्सप्रेशनमध्ये काय लक्षात येईल आपल्याला, ह्या दोन एक्सप्रेशनमध्ये काय लक्षात येईल, टॅन फाय आणि ॲम्प्लिट्यूडच्या एक्सप्रेशनमध्ये विचार करा. तर हे एक्सप्रेशन्स आपल्याला काही पाठ करायची गरज नसतात, एवढे मोठे ऑप्शन्स नसतात किंवा एवढं मोठं काही विचारत नाही लक्षात. आणि इम्पॉसिबल आहे एवढं मोठं ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन पाठ ठेवणं, एवढं मोठं टॅन फायचं इक्वेशन पाठ ठेवणं. मग हे पाठ पण करायची गरज नसते. व्हॉट आय एम सेइंग, हे पाठ पण करायची गरज नसते. तर याच्यामध्ये एक कंडिशन असते, त्या कंडिशनसाठी पाठ करावं लागतं. आता मला सांगा इथे, इफ नो डॅम्पिंग इज देअर. समजा इथं डॅम्पिंग नाही आहे. इथं डॅम्पिंग नाही आहे म्हणजे गॅमाची व्हॅल्यू काय झाली, 0. गॅमाची व्हॅल्यू 0 झाली तर ॲम्प्लिट्यूड काय येईल बघा. आता गॅमा 0 झाला म्हणजे हा पार्ट काय होऊन जाईल, 0. मग स्क्वेअर आणि रेज टू पॉवर 1/2, 2 गेट कॅन्सल, म्हणजे काय उरलं फक्त F0 अपॉन यम इंटू ओमेगा 0 स्क्वेअर मायनस ओमेगा ई स्क्वेअर. म्हणजे नो डॅम्पिंग असेल तर गॅमा 0 झाला, हा पार्ट 0 होईल म्हणजे स्क्वेअर रेज टू 1/2, 2 कॅन्सल, काय उरलं F0 अपॉन यम इंटू ओमेगा 0 स्क्वेअर मायनस ओमेगा ई स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, हे एक्सप्रेशन कोणासाठी झालं, ॲम्प्लिट्यूडसाठी. आणि दुसरं टॅन फायमध्ये चला आता गॅमाची व्हॅल्यू 0 ठेवा. गॅमा 0 ठेवला, 0 इंटू एनिथिंग किती झालं, 0 म्हणजे फाय. टॅन इनवर्स 0 म्हणजे किती झालं, 0 म्हणजे फाय अँगल किती झाला, 0. आणि ॲम्प्लिट्यूड F0 अपॉन यम इंटू ओमेगा 0 स्क्वेअर मायनस ओमेगा ई स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, हे एक्सप्रेशन कोणासाठी झालं, ॲम्प्लिट्यूडसाठी. ओके. मग आता बघा, हे तुम्हाला जे ॲम्प्लिट्यूडसाठी एक्सप्रेशन्स विचारलं, हे ॲम्प्लिट्यूडसाठी एक्सप्रेशन विचारलं, हे तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जातो. हा क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जातो. इन केस ऑफ द फोर्स्ड ऑसिलेशन ॲम्प्लिट्यूड व्हेन नो डॅम्पिंग इज देअर. डॅम्पिंग नसेल तर ॲम्प्लिट्यूड काय असेल, दिस इज युअर आन्सर. अँड व्हॉट विल बी फेज, तर फेज किती असेल, 0. हे क्वेश्चन विचारतात. मग इथं बघा काय काय क्वेश्चन विचारतात, एक तर हेच ॲम्प्लिट्यूड किंवा दुसरं काय विचारतात, फाय. लक्षात नीट बघा, फोर्स्ड ऑसिलेशन म्हणजे काय. कुठलंही ऑसिलेशन घ्या तुम्ही, जे मीन पोझिशन पासून स्टार्ट होतो डे टू डे लाईफ, त्याला फोर्स देऊनच काय करतो, ऑसिलेशन. म्हणजे हे कोणतं ऑसिलेशन झालं, फोर्स्ड ऑसिलेशन. आणि एनर्जी कमी कमी होत चालली आहे म्हणजे हे डॅम्प्ड आहे. मग मी सगळंच कन्सिडर करतो की फोर्स्ड ऑसिलेशन मध्ये एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायला होते, F0 कॉस ओमेगा ई टी. ओमेगा ई म्हणजे एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी, जे काही मी देणार आहे हँडनं दिली आता. ओमेगा 0 म्हणजे ह्या बॉडीची, म्हणजे त्या पेंडुलमची, ह्या पेंडुलमची कोणती फ्रिक्वेन्सी, नॅचरल फ्रिक्वेन्सी. मग आता हा जर बॉडी फिरत असेल तर ह्याच्यावर रेझिस्टिव्ह फोर्स ऍक्ट होईल. रेझिस्टिव्ह फोर्स आपण बघितलो काय आहे ते, मायनस गॅमा व्ही. तिथं आपण बी यूज केलं होतं नोटेशन, इथे गॅमा यूज करूत, गॅमा डॅम्पिंग कोइफिशियंट. मग आता बघा इथं रिझल्टंट फोर्स काय झाला, मायनस के वाय रिस्टोरिंग फोर्स मायनस गॅमा व्ही प्लस F0 कॉस ओमेगा ई टी. मग ह्याला जर सॉल्व केला, आता एवढं मोठं इक्वेशन, हे इंजिनिअरिंगचा पार्ट आहे सॉल्व वगैरे करणं, हे नीटला, जेई ॲडव्हान्सला, मेन्सला बिलकुल नाही. ह्याला सॉल्व केलं तर y इक्वल्स टू ए कॉस ओमेगा ई टी प्लस फाय, प्लस ऑर मायनस फाय. मग ए ॲम्प्लिट्यूडसाठी हे इक्वेशन, टॅन फायसाठी हे इक्वेशन. हे लक्षात ठेवायची गरज नाही. मग काय लक्षात ठेवायचं, इफ नो डॅम्पिंग इज देअर, डॅम्पिंग नसेल तर गॅमा किती असतो, 0. मग गॅमा 0 ठेवला, जे काय ॲम्प्लिट्यूड उरतं F0 अपॉन यम इंटू ओमेगा 0 स्क्वेअर मायनस ओमेगा ई स्क्वेअर. दिस इज द आन्सर. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट MCQ फ्रॉम ऑसिलेशन. त्याच्यानंतर दुसरं असतं टॅन फाय 0. मग हे गॅमा 0 ठेवला तर गॅमा 0 इंटू एनिथिंग 0, टॅन फाय 0, फाय टॅन इनवर्स 0, टॅन इनवर्स 0 ची व्हॅल्यू किती, 0. दिस इज द आन्सर. ओके, हे आन्सर झालं.
मग आता बघा ह्याच्यात पुढचा क्वेश्चन विचारत असतात. एक असतं रेझोनन्स कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट असते? रेझोनन्स. हे तुम्हाला भरपूर टॉपिकमध्ये पाहायचे आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला भरपूर टॉपिकमध्ये पाहायचे आहे. भरपूर टॉपिकमध्ये कुठं कुठं पाहायचे बघा? रेझोनन्स. बघा इकडं, रेझोनन्स म्हणजे काय असतं? तर कधी पण बॉडीची स्वतःची फ्रिक्वेन्सी ओमेगा झिरो. ओमेगा झिरो म्हणजे नॅचरल म्हणजे स्वतःची फ्रिक्वेन्सी. आणि ओमेगा ई म्हणजे कोणती? एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी. जर ही नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि बॉडीची एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी सेम झाल्या तर त्या फिनॉमिनाला म्हणत असतात रेझोनन्स. आणि तिथं काय ऑकर होत असतं? बॉडी व्हायब्रेट विथ, व्हॉट आय एम सेइंग, बॉडी व्हायब्रेट विथ मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. बॉडी व्हायब्रेट कशानं करत असतात? मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडनं. नीट बघा, रेझोनन्स म्हणजे काय असतं? जेव्हा ओमेगा झिरो आणि ओमेगा ई सेम असतात. ओमेगा झिरो नॅचरल फ्रिक्वेन्सी, ओमेगा ई एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी. When natural frequency and external frequencies of the bodies are equal, then body will vibrate with the maximum amplitude. हा क्वेश्चन डेफिनेटली विचारतात. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन फॉर द क्वेश्चन. मग आता बघा, हा जो फेनॉमेना असतो, असं क्वेश्चन विचारला फॉर मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड विच वन ऑफ द फॉलोइंग कंडिशन करेक्ट, तिथं सगळीकडे आन्सर काय लिहायचं? ओमेगा झिरो इक्वल्स टू ओमेगा ई. हे रेझोनन्स ते खूप डीपमध्ये आपल्याला कोणत्या टॉपिकमध्ये असते? AC सर्किट, वेव्हजमध्ये असतात प्रॉब्लेम्स. याचे इथं प्रॉब्लेम्स नसतात, फक्त कंडिशन असते. आता एक साधा प्रॉब्लेम विचारतो, मला सांगा, हा ए आहे, हा पेंडुलम ए, हा पेंडुलम बी, हा पेंडुलम सी, हा पेंडुलम डी. ओके. आणि कन्सिडर करा हा पेंडुलम आहे ई. हे 5 पेंडुलम आहेत. ओके. आता समजा मी जर व्हायब्रेट सी ला केलं, व्हायब्रेट मी कुणाला केलं? सी ला. व्हायब्रेट कुणाला केलं? सी ला. तर काय होतं अर्थात? विच वन ऑफ द फॉलोइंग पेंडुलम विल व्हायब्रेट मॅक्सिमम. व्हायब्रेट मी सी ला केलं तर मग उरले कोण ऑप्शन? ए बी डी ई. हे 4 पैकी कुठला पेंडुलम व्हायब्रेट मॅक्सिमम होईल? व्हायब्रेट मॅक्सिमम होईल. मग इथं कन्सेप्ट कुणाची यूज करायची? रेझोनन्सची. मग मला सांगा, सी ची आणि कुणाची लेंथ सेम आहे? ए ची. मग सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कुणाला मिळणार व्हायब्रेट होण्यासाठी? ए ला. सो आन्सर विल बी ए, बिकॉज सी अँड ए हॅव द सेम लेंथ. मग इथं जो काही फेनॉमिना यूज होतो आन्सर काढण्यासाठी, हा फेनॉमिना काय यूज होत असतो? रेझोनन्स. ओके. आता थेरॉटिकल क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. तर आन्सर सेम, ज्याची लेंथ सेम आहे तेच तुमचं काय असेल? आन्सर. ओके. दिस इज ऑल अबाउट द ऑसिलेशन. या ऑसिलेशन बद्दल सगळं काही. मग काय करूया, थोडंसं याचे आणखीन मिसकेलेनियस प्रॉब्लेम, म्हणजे असेच मला जे वाटतील ते मी 2-3 प्रॉब्लेम घेतो. हा आपला लास्ट क्लास असेल ऑसिलेशनचा. मग टाइम पण बाकी आहे, याच्यामध्ये आपण थोडेसे काय घेऊयात? प्रॉब्लेम्स घेऊयात 1-2. ओके. या प्रॉब्लेम काय म्हणले? if the block in the figure oscillate with, if block in the figure oscillate with oscillate on frictionless surface, on frictionless surface with period 1.5 second, with period 1.5 second, the upper block is just begin to sleep. Just begin to sleep when its amplitude increased to म्हणलंय, when its amplitude increased to म्हणलंय बरं. when its amplitude increased to, by नाही बरं, to increased to 40 centimeter, 40 centimeter. find
find coefficient of static friction. Find coefficient of static friction between two block. Between two block. स्क्रीनला पॉज करा. स्क्रीनला पॉज करा आणि सॉल्व करा. Just pause the screen and solve the question. चला बघा आता कसं करणार. थोडंसं इथं कुणाची कन्सेप्ट लॉ ऑफ फ्रिक्शनची. का आहे ब्लॉक इकडे चाललाय म्हणजे फ्रिक्शन कुठल्या डायरेक्शनला लागणार, अपोजिट. फ्रिक्शन अपोजिट डायरेक्शन. लक्षात. मूल्य लावून टाका फ्रिक्शन. फ्रिक्शन इज इक्वल्स टू म्यू इंटू काय असतं, नॉर्मल रिॲक्शन म्यू इंटू. टेल मी व्हॉट इज नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन काय असते रे, नॉर्मल रिॲक्शन या पॉइंटला नॉर्मल रिॲक्शन काय असेल, एन इज इक्वल्स टू एम जी. या पॉइंटची नॉर्मल रिॲक्शन एन म्हणजेच काय असेल, एम जी, आणि मास एम वन आहे म्हणजे एम वन जी, म्हणजे म्यू इंटू एम वन जी. हा काय झाला फ्रिक्शन. मग कुठलाही फोर्स हा काय असतो, मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजे एम वन गेट काय झालं कॅन्सल, म्हणजे ॲक्सलरेशन काय आलं म्यू जी. मग ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला माहित आहे, मॅक्सिमम ॲक्सलरेशन कन्सिडर करा, ॲम्प्लिट्यूड इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू म्यू जी. सो म्यू इज इक्वल्स टू काय आला आन्सर, ए ओमेगा स्क्वेअर बाय जी. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड, ॲम्प्लिट्यूड ठेवून टाका. ॲम्प्लिट्यूड किती आहे 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर म्हणजे 0.4 अपॉन जी 9.8 इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर अपॉन टाइम पिरियड. टाइम पिरियड किती दिले 1.5. 1.5 चा स्क्वेअर. बघा बरं हे कॅल्क्युलेशन करा. 9.8 आणि पाय स्क्वेअर कॅन्सल. ओके. मग हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येईल आन्सर 0.0 चा स्क्वेअर किती होईल 4 चौक 16. 1.6 अपॉन 1.5 चा स्क्वेअर 2.25. डू दिस कॅल्क्युलेशन यू विल गेट आन्सर 0.74. म्हणजे म्यू जो काय आला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याचा आन्सर किती येईल 0.74. दिस इज द आन्सर. किंवा 72 येईल एक्झॅक्ट. एक्झॅक्ट जर केलं तर 0. काय येईल 72. दिस इज द आन्सर. हे काय असेल आन्सर. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. ठीक आहे. मला काय प्रॉब्लेम्स मिळत नाहीयेत. आपण काय करूयात थोडंसं रिवाइज करूयात टॉपिकलाच. ठीक आहे. वी विल रिवाइज द टॉपिक. बघा इकडे आता काय रिवाइज करणार टॉपिकला ते इनिशियल पासून स्टार्ट करूयात. तुम्ही मला फॉर्म्युले सांगत चला. मी इथं क्वांटिटीज लिहित जातो. पटपट सांगायचं. चला सांगा. सगळ्यात पहिला फॉर्म्युला काल काय पाहिला होता डिस्प्लेसमेंट. चला मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट सुरू होत असेल तर y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. एक्स्ट्रीम पासून सुरू होत असेल तर y इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी.
तुम्ही सांगायचं मी लिहिणार. मीन पासून सुरू होत असेल ए साइन ओमेगा टी, एक्स्ट्रीम पासून सुरू होत असेल ए कॉस ओमेगा टी. चला पटकन सांगा. ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं? डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. लक्षात. मग वन ऑसिलेशन म्हणजे काय? वन ऑसिलेशन आधी पार्टिकल मीन पोझिशनवरनं सुरू होत असेल, मीनवरनं एक्स्ट्रीम झाला, एक्स्ट्रीमवरनं मीन, परत मीनवरनं निगेटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीमवरनं मीन. म्हणजे हे झालं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, हे झालं निगेटिव्ह एक्स्ट्रीम. मग मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशनचं डिस्टन्स ॲम्प्लिट्यूड, एक्स्ट्रीम टू मीन ॲम्प्लिट्यूड, आणि मीन टू एक्स्ट्रीम ॲम्प्लिट्यूड, आणि एक्स्ट्रीम टू मीन परत काय असेल? ॲम्प्लिट्यूड. मग एका ऑसिलेशनमध्ये टोटल डिस्टन्स किती व्हायला आहे बघा? ए 4a. एका ऑसिलेशनमध्ये डिस्प्लेसमेंट किती व्हायला आहे? 0. टाईम किती लागायला आहे? कॅपिटल टी. आणि दुसरं टाईम नंतर दुसरं काय? फेज. फेज डिफरन्स किती लागत असतो? 2π. म्हणजे एका ऑसिलेशनसाठी फेज किती असतो? 2π. ओके. म्हणजे दीज आर द क्वांटिटीज फॉर द वन ऑसिलेशन. मग डिस्प्लेसमेंट मी ऑलरेडी सांगितलं. ए साइन ओमेगा टी कधीपासनं? मीन पोझिशन. ए कॉस ओमेगा टी कुणापासून स्टार्ट होत असेल तर एक्स्ट्रीम पोझिशन. याच्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी कोणती पाहिली होती? वेलॉसिटी. मग वेलॉसिटीचे दोन इक्वेशन होते. एक कुणाच्या फॉर्ममध्ये होतं? टाईम फंक्शन. टाईम फंक्शनमध्ये काय इक्वेशन होतं? ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि दुसरं इक्वेशन काय होतं? ओमेगा. डिस्प्लेसमेंट फंक्शनमध्ये √a² - y². दिस टू आर द इक्वेशन्स फॉर वेलॉसिटी. हे दोन इक्वेशन कुणासाठी होते? वेलॉसिटी. त्याच्यानंतर पुढचं इक्वेशन होतं वेलॉसिटी नंतर ॲक्सलरेशन पाहिलं होतं. ॲक्सलरेशनचं इक्वेशन काय होतं? -a ओमेगा² साइन ओमेगा टी. -a ओमेगा² साइन ओमेगा टी. आणि दुसरं ॲक्सलरेशनचं इक्वेशन काय होतं? -ओमेगा² × y. म्हणजे हे इक्वेशन इन टर्म्स ऑफ कुणाच्या आलं? डिस्प्लेसमेंट. आणि हे इक्वेशन इन टर्म्स ऑफ कुणाच्या आलं? टाईमच्या. लक्षात. मग आता बघा ह्याच्यानंतर आपण ग्राफ पाहिले होते. आठवते ग्राफ? मग आता ग्राफ महत्त्वाचे आहेत. ग्राफ आठवा बरं. वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन वेलॉसिटी, हे दोघांचे ग्राफ काय आले होते? आठवते? इलिप्स. बट ओमेगा = 1 असेल तर ह्या दोघांसाठी ग्राफ काय आले होते? सर्कल. आठवते का? वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ग्राफ काय आले होते? इलिप्स. ॲक्सलरेशन वेलॉसिटी ग्राफ पण काय आला होता? इलिप्स. पण ॲक्सलरेशन स्क्वेअर v² जो ग्राफ आला होता, ॲक्सलरेशन v² ग्राफ आठवते काय आला होता? आठवते का पोरांनो? काय आला होता? स्ट्रेट लाईन. आणि कसा ग्राफ आला होता? लाईक दिस वे. आता बघा पोरांनो, मी कालच NTA टेस्ट पाहिल्या. कालच काय पाहिल्या? NTA टेस्ट. ऑलमोस्ट 10 to 12 टेस्टचे पेपर असंच ऑब्झर्व केले NTA. ते NTA ऑनलाईन मॉक टेस्ट आलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑसिलेशनला जर पर्टिक्युलरला हा पण क्वेश्चन होता त्याच्यामध्ये, a² वर्सेस v² ग्राफ. म्हणजे जवळपास 80 to 90% क्वेश्चन, 80 to 90% क्वेश्चन हे नोटबुकमधले ॲज इट इज क्वेश्चन होते. व्हॉट आय एम सेइंग? 80 to 90% हे नोटबुकमधले ॲज इट इज क्वेश्चन होते. ओके. त्याच्यानंतर ॲक्सलरेशन v² ग्राफ पाहिला. त्याच्यानंतर ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट. ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट पण ग्राफ कसा आला होता? स्ट्रेट लाईनच आला होता. ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट ग्राफ पण कसा आला होता? स्ट्रेट लाईन. वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट इलिप्स, ॲक्सलरेशन वेलॉसिटी इलिप्स, बट ओमेगा = 1 जर सबस्टिट्यूट केलं तर हे इलिप्स ऐवजी काय ग्राफ येतात? सर्कल. a² v² ग्राफ स्ट्रेट लाईन, आणि ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट ग्राफ पण काय आला होता? स्ट्रेट लाईन. ओके. हे लास्ट क्लासमध्ये आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. ह्याच्यानंतर पाहिलं होतं फेज. ह्याच्यानंतर पाहिलं होतं फेज. चला पटपट सांगा. फेजमध्ये पहिलं काय पाहिलं होतं? ट्रिग्नॉमेट्री. पहिलं मॉडेल ट्रिग्नॉमेट्री. मी सांगितलं ऑलरेडी ट्रिग्नॉमेट्री मॉडेलचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. सरळ कशाच्या फॉर्ममध्ये आणायचं? सगळे फंक्शन साइन, किंवा सगळे फंक्शन कुणाच्या फॉर्ममध्ये आणायचं? कॉस. आणि सरळ अँगलचा काय घ्यायचा? डिफरन्स. मग ह्याचं एक्झाम्पल काय होतं? व्हॉट आर द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन. डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि कुणामधले फेज घ्यायचे होते? ॲक्सलरेशन. कसं घेणार बघा, मी सरळ सांगितलं तर सरळ 3 स्टेप काढा. काढल्या स्टेप. पहिल्या स्टेपला डिस्प्लेसमेंट बसवा, दुसऱ्याला वेलॉसिटी बसवा, तिसऱ्याला ॲक्सलरेशन. आणि पाठ ठेवायची काहीच गरज नाही. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह वेलॉसिटी, वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह ॲक्सलरेशन. प्रत्येक स्टेप ही किती हाईटची होती? π/2. प्रत्येक स्टेप ही किती हाईटची होती? π/2. ॲक्सलरेशन वरी आहे म्हणजे लीड टू वेलॉसिटी बाय π/2.
व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंटच्या वरी आहे, म्हणजे व्हेलॉसिटी लीड टू डिस्प्लेसमेंट बाय पाय बाय 2. आणि डिस्प्लेसमेंट ॲक्सलरेशन मधला जो काही फेज असेल पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 किती असेल पाय. सो ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंटच्या वरी आहे, म्हणजे ॲक्सलरेशन लीड टू डिस्प्लेसमेंट बाय पाय. सो माइंड इट, ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट मधला फेज डिफरन्स पाय, ॲक्सलरेशन व्हेलॉसिटी मधला पाय बाय 2, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट मधला पाय बाय 2. हे काय झाले फेज डिफरन्स. ओके. त्याच्यानंतर दुसरं मॉडेल पाहिलं होतं पार्टिकल क्रॉसिंगचं. आठवते पोरांनो, दुसरं मॉडेल काय पाहिलं होतं पार्टिकल क्रॉसिंगचं. सेकंड मॉडेल आपण पाहिलं होतं पार्टिकल क्रॉसेसचं. मग आता मला नीट सांगा, पार्टिकल क्रॉसेसचं मॉडेल कसं पाहिलं होतं. कुठं पण पार्टिकल क्रॉस होऊ देत. समजा 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 कुठं झाले -√3/2a ला पार्टिकल क्रॉस झाले. -रूट पार्टिकल क्रॉस होणं म्हणजे काय, अपोजिट डायरेक्शन. पार्टिकल क्रॉस होणं म्हणजे काय, अपोजिट डायरेक्शन. मग अपोजिट डायरेक्शनला इथं आहेत म्हणजे फेज डिफरन्स विचारलं होतं. मी सरळ काय सांगितलं होतं तुम्हाला की साइन इनवर्स ऑफ दॅट व्हॅल्यू मायनस पण असलं तर सरळ काय करा, पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या. साइन इनवर्स √3/2 काही फरक पडत नाही, आन्सर सेमच येत असतं. √3/2 म्हणजे किती डिग्री असतं, 60 डिग्री. लक्षात. मग पुढची व्हॅल्यू 180 मधनं सबस्ट्रॅक्ट करा, 120 म्हणजेच √3/2 व्हॅल्यू 60 किंवा 120 ला पॉसिबल आहे. मग आता काय घ्या, फेज डिफरन्स 120 - 60 व्हॉट इज आन्सर 60, म्हणजे फेज डिफरन्स किती आला 60. ओके. हे झालं क्रॉसेस. त्याच्यानंतर दुसरं पाहिलं होतं मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल. मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन, तिसरं मॉडेल 2 पार्टिकल, 2 पार्टिकल मधलं मॅक्सिमम डिस्टन्स दिलं तर काय सांगितलं होतं याच्यासाठी, सरळ ॲम्प्लिट्यूडला कुणासारखं ट्रीट करायचं, वेक्टर. ॲम्प्लिट्यूडला कुणासारखं ट्रीट करायचंय, वेक्टर. मग ॲम्प्लिट्यूडला वेक्टर सारखं ट्रीट करायचंय म्हणजेच की मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल आहे, म्हणजे ते काय आहे, डिफरन्स. आणि डिफरन्स म्हणजे काय असतं, 2 × दॅट वेक्टर. जर दोन्ही वेक्टर सेम असतील तर डिफरन्सचा फॉर्म्युला 2 × दॅट वेक्टर साइन ∇φ/2, म्हणजे हा झाला फेज डिफरन्सचा फॉर्म्युला. युजिंग दिस फॉर्म्युला यू हॅव टू कॅल्क्युलेट. आणि जर ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे असतील, ॲम्प्लिट्यूड जर डिफरंट असतील दोघांचे, तर सरळ सबस्ट्रॅक्शनचा फॉर्म्युला यूज करा. s² = p² + q² - 2pq cos φ. दिस इज द φ म्हणजे ∇φ. दिस इज द एक्सप्रेशन वेन ॲम्प्लिट्यूड्स आर डिफरंट, वेन ॲम्प्लिट्यूड्स आर सेम. हे 3 मॉडेल कोणासाठी पाहिले होते, फेज डिफरन्स. आणि ह्याच्यात चौथं मॉडेल पाहिलं होतं युजिंग फॉर्म्युला बेसिस. युजिंग फॉर्म्युला बेसिस काय पाहिलं होतं, ∇φ = 2π टाइम पिरियड इंटू टाइम डिफरन्स. ∇φ = 2π T इंटू ∆t. ओके. हे तिसरं मॉडेल पाहिलं होतं, व्यवस्थित बघून घ्या. आफ्टर दिस ह्याच्यानंतर काय पाहिलं होतं आठवतंय, टाइम. म्हणजे कुठून कुठं जायला किती टाइम्स लागतात, हे पण आपण सगळं रिवाइज केलेलं आहे ऑलरेडी. आफ्टर दिस इयर टाइम नंतर आपण सेकंड पार्ट मध्ये एंट्री केली होती. ती म्हणजे कुणामध्ये एंट्री केली होती, आठवतंय कुणामध्ये, सिंपल पेंडुलम. मग लक्षात ठेवा, थोडंसं सिंपल पेंडुलम मधला कन्फ्यूज होणारा पार्ट मी सांगतो. टाइम पिरियडचा काय फॉर्म्युला होता, टाइम पिरियड = 2π√L/g. हा दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. पण प्लेस टू प्लेस काय चेंज होतं, जी काय होत असतो, व्हॅरी. प्लेस टू प्लेस जी ची व्हॅल्यू काय होत असते, व्हॅरी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी ची व्हॅल्यू व्हॅरी होत असते, म्हणून टाइम पिरियड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √g असतं. मग आपण भरपूर पाहिलं, जी ॲट द हाईट, जी ॲट द डेप्थ, जी इन द लिफ्ट, जी ऑन हॉरिझॉन्टल सरफेस, अशा भरपूर केसेस आपण पाहिलेल्या आहेत. ओके. मग आता बघा, ह्याच्यामध्ये मला हे सांगावं वाटतं तुम्हाला, ॲज अ लेंथ इन्क्रीजेस ऑर जी डिक्रीजेस. लेंथ इन्क्रीज झाला किंवा जी डिक्रीज झाला तर टाइम पिरियड काय होतो, इन्क्रीज. आणि टाइम पिरियड इन्क्रीज होणं ह्याला काय म्हणतात, टाइम लॉस्ट. आणि क्लॉक रन्स काय असतात, स्लो.
हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. टाइम पिरियड इन्क्रीज होणं म्हणजेच टाइम लॉस्ट असतो आणि क्लॉक जे असतात ह्या क्लॉक रन्स काय असतात स्लो. आणि दुसरं जर लेंथ डिक्रीज झाली और जी इन्क्रीज झाला तर टाइम पिरियड काय होत असतो डिक्रीज. ह्या टाइम पिरियड डिक्रीजला काय म्हणत असतात टाइम गेन. आणि ह्या गेनवरनंच म्हणत असतात क्लॉक रन्स फास्ट. क्लॉक कशा चालत असतात फास्ट चालत असतात. हे आपण पाहिलं होतं कुणासाठी सिंपल पेंडुलमसाठी. ओके. मग अशा सिंपल पेंडुलम मध्ये वेगवेगळ्या केसेस पाहिल्यात आपण. आठवते हाऊ मेनी ऑसिलेशन्स आफ्टर विच टू पेंडुलम्स कम्स इन द सेम फेज. हाऊ मेनी ऑसिलेशन साठी सांगा फॉर्म्युला काय पाहिला होता टीएस अपॉन टीएल मायनस टीएस. टीएस अपॉन टीएल मायनस टीएस. दुसरा लेंथच्या फॉर्म मध्ये पाहिला होता अंडर रूट एल एस अपॉन अंडर रूट एल एल मायनस अंडर रूट एल एस. मग याच्यामध्ये एन जे ऑसिलेशन्स येतात हे कुणाचे येतात लॉंगर पेंडुलमचे. मग शॉर्टर पेंडुलमचे ऑसिलेशन्स किती येतात एन प्लस वन. म्हणजे ह्याचा मिनिंग आफ्टर फॉर फर्स्ट टाइम दे आर मीटिंग. म्हणजे ते फर्स्ट टाइम कशामध्ये यायलेत फेज. मग सेकंड टाइम मध्ये जर फेज मध्ये येत असतील तर हे डिफरंट इक्वेशन्स डिराईव्ह होतील. हे आपण जे काही डेरिव्हेशन्स केले होते कोणासाठी डेरिव्हेशन केले होते फर्स्ट टाइम इन फेजसाठी डेरिव्हेशन केले होते. ह्याच्यानंतर मी दुसरं खूप इम्पॉर्टंट सांगितलं होतं जे की मी पुढच्या वेव्हज टॉपिकमध्ये एक्सप्लेन करत बसणार नाही. काय सांगितलं होतं मी सेकंड ह्याच्यामध्ये एखादी बॉडी जर असेल आणि ह्या बॉडी जर इयरमध्ये असेल तर खालती वेट काय असतं mg इयरमध्ये असेल तर. आणि हीच एखादी बी डेन्सिटीची बॉडी रो बी डेन्सिटीची बॉडी जर एखाद्या लिक्विडमध्ये असेल कम्प्लिटली डीप्ड म्हणतोय कम्प्लिटली डीप तर त्या केसमध्ये रोयल. तर या केसमध्ये वेट ह्याचं mg नसून कोणतं वेट असतं ॲपॅरंट वेट. ते ॲपॅरंट वेट काय असतं mg इंटू 1 मायनस रो एल बाय रो बी. त्याचं डेरिव्हेशन कसं येतं मी हे ऑलरेडी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. आणि याच केसमध्ये जर एखादी बॉडी जर हा पेंडुलम किंवा एखादी स्प्रिंग मास सिस्टीम हे पण खूप महत्वाचं आहे. स्प्रिंग मास सिस्टीम जर लिक्विडमध्ये पार्शियली डिप्ड असेल पार्शियली डिप्ड म्हणतोय पार्शियली म्हणजे काही पार्ट डीप आहे तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येतो 2 पाय अंडर रूट एम अपॉन खाली के ऐवजी के प्लस ए रो जी. ए म्हणजे काय असतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ बॉडी आणि रो म्हणजे काय असतं डेन्सिटी ऑफ लिक्विड. आणि समजा ही जर बॉडी फ्लोट होत असेल तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो 2 पाय अंडर रूट एम अपॉन के व्हॅल्यू 0 होईल फ्लोट होताना. काय फॉर्म्युला आला होता ए रो जी. इक्वेशन विचारतात टाइम पिरियड इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट ए and time period inversely proportional to root rho. This is all about the oscillation. अशा वेने आपण ऑसिलेशन हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट टॉपिक वी विल सी द वेव्स. ओके, दॅट्स ऑल. थँक यू.